नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नमो शेतकरी सन्मान निधीचा जो 9वा हप्ता आहे तो कधी मिळणार, कोणाला मिळणार, केव्हा मिळणार याबद्दल संपूर्ण डिटेल माहिती बघूया। कारण की आजकाल महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना एकच प्रश्न पडलेला आहे, तो म्हणजे की आपल्याला नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा 6वा हप्ता 9वा हप्ता कधी मिळणार। तर चला बघून घेऊया। पहिले तर हा हप्ता कोणाला मिळणार, कारण की खूप सारे शेतकरी काय झालेले आहेत की मागच्या वर्षी या हप्त्यापासून वंचित राहिलेले आहेत। ते का राहिले, कोण्या कारणामुळे राहिले याचीच आता तुम्हाला मी इन्फॉर्मेशन देते। जर का तुमचे ह्या गोष्टी सर्व गोष्टी कंप्लीट असतील तर तुम्हाला 9वा हप्ता हमखास येणार, आणि जर का यातील काही गोष्टी राहिल्या असतील तर तुम्ही बँकमध्ये जा आणि त्या सर्व गोष्टी कंप्लीट करून घ्या, जेणेकरून तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही। तर चला बघूया की तुम्हाला कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे 9वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये येण्यासाठी। तर बघा, सर्वप्रथम तुमचं आधार कार्ड लिंक असलं पाहिजे बँकेला। जे आधार कार्ड आहे तुम्हाला तर बँकेला जावं लागेल, तिथं एक फॉर्म भरून आधार कार्ड लिंक करून घ्यावं लागेल। त्यानंतर तुमचं बँक खातं चालू असलं पाहिजे। काय होते की खूप वेळा आपण बँकेमध्ये व्यवहार करत नाही, त्यामुळे आपलं काय होते, बँक खातं हे बंद पडण्यावर येते। तर अशी गोष्ट न करता आपण जायचं आणि काही ना काही ट्रान्झॅक्शन आपल्या बँकमध्ये चालू ठेवायचे। तुमची ई-केवायसी ही पूर्ण झालेली हवी। ई-केवायसी ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे। खूप व्हिडिओमध्ये खूप लोक देखील सांगतात की ई-केवायसी करणे आवश्यक आहे। तर तुम्ही जा, तुमची ई-केवायसी करून घ्या। आणि जमिनीची नोंदणी असणे अपडेट, म्हणजे नोंदणी करा जमिनीची की तुमच्या नावावर जमीन आहे, जेणेकरून तुम्हाला त्याची जे पीएम किसानची जी रक्कम मिळते ती शेतकऱ्यांनाच मिळते। तर तुमच्या नावावर जर का जमीन असेल तरच तुम्हाला ती रक्कम मिळणार। तर तुम्ही जा आणि तुमच्या नावावरची जमीन ही नोंदणी करलेली आहे का नाही ही सुद्धा बघून घ्या। तर आता पुढे आज शेतकऱ्यांच्या या सर्व गोष्टी कंप्लेंट आहेत, त्यांना कसं करायचं की घरी बसल्या बसल्या तुम्ही तुमचा नोंदणीमध्ये तुम्ही तुमच्या खात्यामध्ये कैसे पैसे आले का नाही आले हे कसं चेक करायचं हे सांगतो। बघा, सर्वप्रथम तुम्ही तुमच्या मोबाईलवर जा। सर्वप्रथम ते ई-केवाय पीएम किसानची जी अधिकृत वेबसाईट आहे त्यावरती जा। तिथे जाऊन बेनिफिशरी स्टेटस हा पर्याय दिलेला असतो, त्याच्यावर क्लिक करा आणि आता तुमचा मोबाईल नंबर टाका, तिथं रजिस्ट्रेशन नंबर टाका, OTP टाका आणि नंतर काय होणार, लगेच तुमच्या स्क्रीनवर तुमचा स्टेटस दिसायला लागणार। तेथे तुम्हाला कळेल की तुमच्या खात्यात किती पैसे आले का नाहीत, कोणता हप्ता जमा झाला, आणि काही प्रॉब्लेम असतील तर ते सुद्धा तुम्हाला तिथं दिसून येते। तर तुम्ही जा, एक बार बेनिफिशियरी स्टेटस चेक करून घ्या, जेणेकरून काय होणार की तुम्हाला हा हप्ता मिळणार। आता बघूया आपण की हा 9वा हप्ता जो आहे हा कोणाला मिळणार आहे, म्हणजे कधी मिळणार आहे। बघा मित्रांनो, असं तर काही कोणालाही नक्की सांगता येत नसते की हप्ता कधी मिळणार आहे, कारण की ते सरकारवर डिपेंड करते की ते त्यांच्या हिशोबाने केव्हा हप्ता रिलीज करतात। परंतु जर का आपण मागच्या हप्त्याचा वरून अंदाज लावायचं ठरवलं तर आपण त्या हप्त्याचा अंदाज लावू शकतो। बघा, मागच्या हप्त्याला आता जेणेकरून 5-6 महिने कंप्लीट होतात, 7-8 महिने कंप्लीट होणार आहेत, आणि 7 महिने कंप्लीट झाल्यावरच सरकार आपल्याला हप्ता देत असते। 6-7 हप्ते कंप्लीट झाल्यानंतरच आपल्याला हप्ता मिळतो। 6-7 महिने कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला एक हप्ता मिळतो। तर शक्यता अशी वर्तवण्यात येते की मेच्या शेवटपर्यंत किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपल्याला हा हप्ता मिळण्याची दाट शक्यता आहे, कारण की सरकार दरवेळेस तसंच करते। 4 महिन्याची म्हणाली योजना आहे, परंतु 2 महिने त्याच्यावर लांबवतेच। आणि हे लांबलेले जे दिवस आहेत हे शेतकऱ्यांना खूप भारी जातात, कारण की त्यामुळे शेतकऱ्यांना समजत नाही की आपल्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत की आपण वगळलो की काय काय काय, कारण की वेगवेगळे प्रश्न त्यांच्या मनामध्ये येत राहतात। जर का तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि जर का तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब अवश्य करा। आणि जे यूट्यूबवरती इतर अफवा चालू आहेत त्यांच्यापासून थोडे सावध राहा। चला भेटूया पुन्हा अशा एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।